नमस्कार मित्रांनो. जसं की तुम्हाला माहीत आहे, की पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची एक पण सीट आली नाही. बंटी पाटील यांचे अस्तित्व संपलंय, असं कुठेतरी चर्चा होत आहे. पण खरंच हे सत्य आहे का? तर नाही मित्रांनो. कारण जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक मतदार हा प्रत्येक आपला जो उमेदवार होता विधानसभेचा, तो शेवटच्या दुपारी 2 नंतरच त्याचे जे काही असेल मताधिक्य ते कमी आलेलं आहे आणि ईव्हीएम मशीन हॅक केलेलं आहे यात काही वादच नाही आहे आणि हे सर्व जनता म्हणत आहे. पण कुठेतरी आता सत्ता ही केंद्र सरकारमध्ये असू दे किंवा ह्याच्यामध्ये असू दे, तिथून सगळं हे प्रकरण दाबलं जात आहे. याबद्दल कुठल्याच मीडिया किंवा कुठल्याच न्यूजमध्ये याबद्दल काहीच चर्चा होत नाही आहे ईव्हीएम मशीन बद्दल. कारण हे सगळं प्रकरण वरून दाबलं जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण तुम्ही बघितलं असाल तर विकास आघाडीचं पूर्णपणे अस्तित्व दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच जे कोल्हापुरातील जे किंग मेकर म्हणून ओळखले जातात बंटी पाटील यांचं अस्तित्व तर पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अजून निवडणुका आहेत भरपूर पुढं. गोकुळ असू देत किंवा छोट्या-मोठ्या पतसंस्था असू देत आणि परत येणारी विधानसभा निवडणूक असू दे. त्यासाठी आता आपण पूर्णपणे कामाला लागायचं असं सर्व जे बंटी पाटील यांचे कार्यकर्ते आहेत, यांनी कुठेतरी आता कसून कंबर कसली आहे. आता समजेल खरा किंगमेकर कोण आणि असं बोर्ड कोल्हापुरात लावण्यात आलेले आहेत आणि आम्ही निष्ठावंत असं कोल्हापुरातल्या प्रत्येक तुम्हाला गल्लीमध्ये असू दे किंवा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंटी पाटील साहेबांचा फोटो आणि कायम निष्ठावंत आम्ही, कायम तुमच्या सोबत आम्ही असे बोर्ड लावण्यात आलेले आहे. म्हणजे जरी ते आता निवडून आले नसतील किंवा त्यांचा जे कोल्हापुरातील जे सर्व काही उमेदवार होते त्यांनी कुठेतरी जरी पडले असले, तरी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याशी प्रामाणिक आहे, निष्ठावंत आहे. जरी तुम्ही आता निवडून आलाय म्हणून उड्या मारू नका, कारण ईव्हीएमच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहात, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि खरा किंगमेकर जो आहे आणि राहणार असे बोर्ड कोल्हापुरात तुम्हाला सर्वीकडे बघायला मिळतील. आणि तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, की हे जे आता कोल्हापूरमध्ये घडलेलं आहे, हे योग्य आहे की अयोग्य आहे? आणि ईव्हीएम मशीनमुळे नक्की काय झालेलं आहे? आपला कोल्हापूरचा खरा किंगमेकर कोण आहे? आणि बंटी पाटील साहेब आता पुढचे काय प्लॅनिंग करतील? आता गोकुळचे निवडणूक आलेले आहेत, तर याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर शेअर आणि लाईक केला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातोय मित्रांनो. त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ पण देखील तुम्हाला सर्व काही दिसतील. आपल्या गोकुळची निवडणुका होणार आहेत. आपल्या केडीसी बँक असू दे किंवा आणि कुठल्या पण असू दे, भरपूर आता राजकारण कोल्हापुरातलं ढवळाढवळ चालू आहे. या सगळ्या घडामोडी थोडक्यात आपण तुम्हाला सांगितलं जातं. नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.